तर मुख्यमंत्री आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी आता मुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेले आहेत। तेथे जाऊन ते दर्शन घेणार आहेत। तसंच वारकऱ्यांसोबत ते सहभागी देखील झालेले आहेत। टाळ हाती घेतलेला आहे आणि मुखी माऊलींचं नाव। पंकजा मुंडे या देखील त्यांच्या सोबत सध्या पाहायला मिळतात। मुख्यमंत्री फडणवीस हे आळंदीत सध्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय आळंदीमधली। फडणवीस संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। येथे अनेक वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देखील समरस झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। हाती टाळ घेऊन मुखी माऊलींचं नाव। पंकजा मुंडे या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागतही करण्यात आलेलं आहे। आळंदीत आज मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। संतश्रेष्ठ माऊलींच्या समाधीचं दर्शन ते आज घेत आहेत। सर्वांना सुख समाधानात ठेवावं, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावे अशी प्रार्थना देखील फडणवीस करणार असल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी अजिंक्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, आपण पाहतोय मुखी माऊलींचं नाव आणि हाती टाळ घेऊन मुख्यमंत्री सध्या आळंदीत दाखल झालेले आहेत। काय सांगाल? नक्कीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीच्या दौऱ्यावर आहेत आणि आळंदीमध्ये संत गोविंदगिरी महाराजांचा एक संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमाचं आयोजन आळंदीमध्ये करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे समाधी मंदिर आहे या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायाकडून देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिराच्या गाभाऱ्यात जात आहेत। आता या ठिकाणी मुख्यमंत्री दर्शन घेतील, त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते। प्रशासनाचा जोरदार या ठिकाणी बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री आता गाभाऱ्यात जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींचं जे आहे ते दर्शन घेतील आणि दर्शन घेऊन आपल्या पुढच्या कामासाठी रवाना होतील। तर आज सकाळपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्याच्या दौऱ्यावर होते, त्यानंतर आता साताऱ्यातील दौरा उरकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आळंदीत आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत राम शिंदे देखील असल्याचं पाहायला मिळतंय। पंकजाताई मुंडे, मुरलीधर मोहोळ हे नेते देखील आता मुख्यमंत्र्यांसोबत आळंदीच्या या मंदिरात आलेले आहेत। ते देखील मुख्यमंत्र्यांसोबत दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जातील। त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येतो। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। मोठे नेते या ठिकाणी आलेले आहेत, स्थानिक आमदार देखील या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। पंकजाताई मुंडे, मुरलीधर मोहोळ, राम शिंदे अशा प्रकारे हे सगळे नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी दर्शनाला आल्याचं पाहायला मिळतं। आता मुख्य गाभाऱ्यात मुख्यमंत्री आतमध्ये जात आहेत। श्री संत तुकाराम महाराज माऊलींचं दर्शन आता घेऊन मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमाला रवाना होतील। नक्कीच धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर माऊलींचं दर्शन घेऊन आता मुख्यमंत्री आपल्या पुढील दौऱ्यासाठी निघणार आहेत अशी माहिती सध्या गाभाऱ्यात सध्या ते गेलेले आहेत। माऊलींच्या समाधीचं दर्शन सध्या ते घेत आहेत। पंकजा मुंडे या देखील यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आहेत। अनेक वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आलेला आहे।